मित्रांनो, लग्न करू नका, पण करतच असाल तर तिचे आधी किती आणि कोण बॉयफ्रेंड आहेत हे मात्र नक्की चेक करा. कारण मध्य प्रदेशातलं राजा प्रकरण किंवा निळा ड्रमचं प्रकरण अजून लोक विसरलेले नसतानाच आता आपल्या महाराष्ट्रातून म्हणजे लोहगडावरून एक बातमी अशी समोर आली आहे की तुमच्या पायाखालची वाळूच सरकेल. कारण त्यांचं लग्न ठरलं होतं, तो प्रचंड श्रीमंत होता. त्याच्या लग्नासाठी 17 कोटींचं पॅलेस बुक केलं होतं आणि 2 विमानं सुद्धा बुक केली होती. मात्र या सगळ्या योग्य मुली निवडायला मात्र तो चुकला आणि जीवाला मुकला. कारण जिच्यासोबत लग्न होणार होतं ती त्याला ट्रॅकिंगचा बहाणा करून लोहगडावर घेऊन गेली आणि तिथून ढकलून दिलं. केतनचा जीव हाकनाक गेला. केतनला ढकलताना तिचा बॉयफ्रेंड तिच्या सोबत होता. ही निर्लज्जतेचा कळस गाठणारी कहाणी नेमकी कुठली आहे? कोण ही मुलगी, कोण हा केतन आणि कोण बॉयफ्रेंड, हे सगळं आपण पाहणार आहोत या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून दरीत पडल्यामुळं तरुण बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला एक दुर्दैवी अपघात म्हणून पाहिली जात होती. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अत्यंत चातुर्यानं आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून केलेल्या तपासात या घटनेमागील एक अतिशय भयानक आणि क्रूर कट उघडकीस आलाय. हा कोणताही अपघात नसून केतन अग्रवाल या तरुणाची त्याच्याच होणाऱ्या पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं केलेली पूर्वनियोजित हत्या होती, हे आता स्पष्ट झालंय. हा धक्कादायक खुनाचा पर्दाफाश झाल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्हा आणि मावळ परिसर हादरून गेलाय. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित असलेल्या होणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून या कटात सामील असलेल्या इतर साथीदारांचाही शोध सुरू केलाय. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या ठरलेल्या विवाहापासूनच झाली होती. केतन हा पुण्यातील एका नामांकित आणि श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता. दोन्ही कुटुंब अतिशय प्रतिष्ठित आणि श्रीमंत असल्यामुळे हा विवाह अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात होणार होता. पुढील काही महिन्यातच राजस्थानमधील उदयपूर येथील एका राजेशाही महलात हा विवाह सोहळा पार पडणार होता. लग्नाची तयारी दोन्ही बाजूंनी अत्यंत जोरात सुरू होती. कपड्यांची खरेदी, पाहुण्यांची यादी आणि विमानांचं बुकिंग अशी सगळी धामधूम सुरू असतानाच पडद्यामागे एक भयंकर कट रचला जात होता. त्याची पुसटशी कल्पना अग्रवाल कुटुंबाला नव्हती. सिया गोयल हिला केतन सोबत लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिचे आधीपासूनच दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि ती आपल्या प्रियकराच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली होती. मात्र कुटुंबाच्या दबावामुळे तिनं त्या लग्नाला वरवर होकार दिला होता. आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी केतनला रस्त्यातून कायमचं बाजूला करणं हाच एकमेव मार्ग सियाला दिसत होता. यासाठी तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून केतनच्या हत्येचा कट रचण्यास सुरुवात केली. त्यांनी हत्येसाठी अशा एका जागेची निवड केली जिथं गुन्हा केल्यानंतर तो सहजपणे अपघात म्हणून खपवता येईल. त्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्याची निवड केली. पावसाळ्याच्या दिवसात किंवा डोंगराळ भागात गड किल्ल्यांवर पाय घसरून पडण्याच्या दुर्घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे पोलिसांना किंवा इतर कोणालाही संशय येणार नाही असा त्यांचा होरा होता. त्यानुसार सियाने केतनला आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी येण्यास तयार केलं. केतन आपल्या होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी अत्यंत उत्साहाने लोहगडावर जाण्यास तयार झाला. गुरुवारी सियाचा वाढदिवस असल्यामुळे हे दोघंही सकाळीच लोहगड किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढले आणि निसर्गाचा आनंद घेतला. मात्र याच दरम्यान सियाचा प्रियकर आणि त्याचे काही साथीदार आधीच ठरल्याप्रमाणे किल्ल्यावर दबा धरून बसले होते. किल्ल्याच्या एका दुर्गम आणि खोल दरी असलेल्या कड्यावर जेव्हा केतन फोटो काढण्यासाठी पोज देत होता, नेमकी तीच संधी साधून मागून आलेल्या प्रियकरानं केतनला जोरदार धक्का दिला. केतन काही समजण्याच्या आतच थेट 400 फूट खोल दरीत कोसळला. कड्यावरून खाली पडताना त्याचा जागीच मृत्यू झालाय. हे कृत्य केल्यानंतर प्रियकराने त्याचे साथीदार तिथून पसार झाले, तर सियानं तिथं मोठा टाहो फोडत केतनचा पाय घसरल्याचं नाटक सुरू केलं. तिने आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना आणि पर्यटकांना गोळा केलं आणि केतन फोटो काढताना तोल जाऊन खाली पडल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक आणि स्थानिक ट्रेकर्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत दुर्गम आणि खोल दरी असल्यामुळे केतनचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि बचाव पथकाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीला पोलिसांनी सियानं दिलेल्या जबाबाच्या आधारे अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र केतनच्या वडिलांना आणि नातेवाईकांना या संपूर्ण घटनेवर संशय होता. केतन अत्यंत सावध होता आणि तो अशा प्रकारे निष्काळजीपणे कड्याच्या टोकावर जाणार नाही असा विश्वास त्याच्या कुटुंबाला होता. तसेच सियाच्या वर्तनात पोलिसांना सुरुवातीपासूनच काहीतरी संशयास्पद जाणवत होतं. ती घटनेनंतर अत्यंत घाबरलेली दिसत होती आणि तिच्या जबाबात वारंवार विसंगती आढळून येत होती. यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्याचं ठरवलं. पोलिसांनी सर्वात आधी सियाच्या आणि केतनच्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन डेटा तपासण्यास सुरुवात केली. या तांत्रिक तपासणीत पोलिसांना अत्यंत महत्त्वाचे पुरावे हाती लागले. सियाच्या फोनवरून एका विशिष्ट क्रमांकावर घटनेच्या आधी आणि नंतर अनेकदा संपर्क साधण्यात आला होता. तसेच ज्यावेळी केतन दरीत कोसळला त्याच वेळी त्या विशिष्ट क्रमांकाचं लोकेशन देखील लोहगड किल्ल्यावरच दाखवत होतं.
पोलिसांनी ज्या क्रमांकाची अधिक माहिती काढली तेव्हा तो क्रमांक सियाच्या प्रियकराचा असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळकट झाला आणि त्यांनी सियाला विश्वासात घेऊन कसून चौकशी सुरू केली. पोलिसांच्या कडक चौकशीसमोर सियाचा धीर सुटला आणि तिनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं केतनला दरीत ढकलून दिल्याची कबुली दिली. सियाने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिच्या प्रियकराला देखील ताब्यात घेतलंय. प्रियकराची चौकशी केली असता या संपूर्ण कटात त्यांना आणखी काही मित्रांनी साथ दिल्याचा खुलासा झालाय. केतनला किल्ल्यावरून एकटं गाठण्यासाठी आणि हत्येनंतर तिथून पळून जाण्यासाठी या साथीदारांनी मदत केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 8 जणांचा सहभाग असल्याचं समोर आलं असून त्या सर्वांची कसून चौकशी केली जाते. केतनच्या वडिलांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीनंतर पोलिसांनी या अपघाताच्या गुन्ह्याचं रूपांतर थेट हत्येच्या गुन्ह्यात केलंय. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार या सर्वांवर खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे अग्रवाल आणि गोयल या दोन्ही कुटुंबांना प्रचंड मोठा धक्का बसलाय. ज्या घरात काही दिवसात लग्नाचे सनईचे उघडे वाजणार होते त्या घरात आता केतनच्या जाण्यानं कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. केवळ आपल्या स्वार्थासाठी आणि प्रेमसंबंधांसाठी एका निष्पाप तरुणाचा अशा प्रकारे क्रूरपणे बळी घेणाऱ्या सिया आणि तिच्या प्रियकराविरुद्ध समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. पर्यटन स्थळावर आणि गड किल्ल्यांवर होणाऱ्या अशा घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने करत असून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.